नमस्कार। आज आम्ही आलो आहोत श्री गणेश बाडावडे यांच्या घरी। सकाळपासून गणेशाची स्थापना इथे झालेली आहे आणि आम्ही पाहतोय की प्रत्येक वर्षी यांच्याकडे काहीतरी नवीन नवीन पाहायला मिळतं, म्हणजे देखाव्याच्या माध्यमातून असेल किंवा अजून काहीतरी प्रत्येक वेळेला नवीनच आम्हाला बघायला मिळतं। आज आमच्या समोर इथे उभे आहेत यावर्षी श्री गणेश बाडावडे आणि त्याने हे सगळं केलंय आणि कित्येक वर्ष आधीपासून करतोय असा रोहित बाडावडे। तर आम्ही त्यांना विचारतोय की ह्या ज्या नवीन नवीन संकल्पना आहेत ते त्यांच्या मनामध्ये कशा येतात आणि ज्यावेळेला इथे लोक येतात पाहतात त्यावेळेला तुम्हाला या संकल्पनेची प्रशंसा करतात त्यावेळेला तुम्हाला कशा प्रकारे वाटतं? तर पहिली गोष्ट म्हणायची तर ही जी संकल्पना आली ती पहिला उद्देश माझा हा होता की जे काही डेकोरेशन व्हायला पाहिजे ते इको फ्रेंडली व्हायला पाहिजे आणि दुसरी म्हणजे देवाची सेवा जी करायची खूप इच्छा होती आणि जी कला माझ्या हातात आहे ती दाखवायची होती मला, म्हणून ती देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी मी ही संकल्पना साधली। आपला मुलगा काहीतरी म्हणजे जरी गणपती बाप्पांना आणणं हे सगळ्यांचं स्वप्न असतं, परंतु ते डेकोरेशन किंवा जे काही संकल्पना त्याची आहे इको फ्रेंडली असणं म्हणजे आज ती काळाची गरज आहे। आपण बऱ्याच वेळा मार्केटमध्ये बघतो की असं काही असतं की ते आपण आणतो आणि ठेवतो, बाप्पांना आणतो विसर्जन करतो, परंतु याच्या माध्यमातून एक आपल्या सगळ्यांसमोर रोहित बाडावडे आदर्श ठेवतात की त्याच्या पुढे ज्या काही गोष्टी आपल्यासाठी हानिकारक आहेत, आपल्या परिवारासाठी आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्या वाढीसाठी हानिकारक आहेत त्या वस्तूंचा उपयोग न करता ज्या वस्तू सहजासहजी पुढे नष्ट करता येतील अशा वस्तूंचा उपयोग करून आपला काही जो देखावा आहे गणपतीचा तो करावा। तर मलाही आपल्या सगळ्यांना सांगावं असं वाटतं की आपणही सर्वांनी अशाच प्रकारे देखावा सादर करून आपला गणेश उत्सव चांगल्या प्रकारे पार पाडावा। मी प्रदीप मापी आमच्या यूट्यूब चॅनल द्वारे या पूर्ण कुटुंबाला धन्यवाद देतो की त्यांनी हा गणेश उत्सव सगळ्यांसाठी अत्यंत चांगला उपक्रम राबवून एक चांगला संदेश लोकांपर्यंत दिला आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।